आबालवृद्धांचे खास आकर्षण असणारी तडकडताई येत्या मंगळवार दिनांक 24 जून पासून सांगलीकरांना दर्शन देणार आहे। आज शुक्रवार दिनांक 20 रोजी तडकडताईचा मुखवटा रंगवण्याचा कार्यक्रम पार्वती कुंभार यांच्या घरी आयोजित करण्यात आला आहे। दिनांक 24 रोजी सकाळी गावभाग येथील जोगेश्वरी मंदिरात दिवा काढणे हा कार्यक्रम पार पाडल्यानंतर सायंकाळी तडकडताईचं लग्न संपन्न होणार आहे। त्यानंतर 25 रोजी ज्येष्ठ अमावस्येला एक दिवस विश्रांती घेऊन 26 रोजी ती बाहेर दर्शन देणार आहे। या दिवशी चोर उडीचा कार्यक्रम होणार असून याचा पहिला मान गाव भागातील खाडीलकर गल्लीचा असतो। त्यानंतर 27 जून पासून पौर्णिमेपर्यंत 15 दिवस ती शहर परिसरात जोगवा मागत दर्शन देणार आहे। त्यामुळे सांगलीकरांना आता तडकडताईच्या आगमनाची उत्सुकता लागून राहिली आहे। नमस्कार, मी सांगलीतून पार्वती पांडुरंग कुंभार गावभाग इथून मी माझ्या तडकडताईच्या उत्सुकतेची वाट पाहले सर्वजण त्याची माहिती सांगत आहे। आमच्या तडकडताईची परंपरा ही जवळजवळ 300 वर्ष होऊन गेली चालू आहे। आमच्या घराण्यातल्या खापरपंजा त्याचा खापरपंजाने वाटी आणलेली आहे। ही वाटी मूळ सोंडेश्वर बदामी बनसक्री होऊन आष्ट्याला आणलेले 7 वाट्या तिथून 7 वाट्या 7 गावाला गेलेल्या आहेत। 1 नंबर आष्टा, 2 नंबर सांगली। हे आमच्या सांगलीतील परंपरा अगदी कौतिकाचं व पाहण्यासारखं आहे। लहान मुलं, म्हातारी माणसं, मोठमोठी माणसं अगदी कलेक्टरापर्यंत अगदी आतुरतेने वाट बघतात व आनंदाचा उत्सव साजरा करतात। हे आमचा कार्यक्रम ज्येष्ठ आषाढ्या या दोन्हीच्या अमावस्येच्या सुरुवातीला आमच्यात लग्न होऊन हा सुरुवात होतं। लग्न होतं नंतर आम्ही 15-3 आठवडं गावागावात फिरून गल्लीतनं फिरून ते सगळ्यांना सुख समाधान शांती आनंद देतो। तर सुपाचा वारा पिढा जातोय सारा ह्याची वाट सर्वजण अगदी आतुरतेने वाट बघत असतात। लहान मुलं तर अगदी आनंदानं ते जवळजवळ 500 ते 600 मुलं आमच्या पाठोपाठ फिरत असतात आनंदानं। ते आम्हाला काही त्याचं लहान मुलांचं हे ते काय आम्हाला काय वाटत नाही, आम्हाला उलट आनंद होतोय। प्रत्येक गल्लीत प्रत्येक जण वाट बघतात। जर एक गल्ली चुकली तर मावशी आमच्या दारात का आला नाही असं विचारतात। ही परंपरा ही आमची 7वी आता पिढी चालू आहे। ही आम्ही अजून चालू ठेवलेली आहे। जवळजवळ 30-35 वर्ष झाले मी ह्याच्यासोबत व हा कार्यक्रम करत आहे। हा कार्यक्रम आता 24 तारखेला चालू होणार, अमावस्येच्या आदल्या दिवशी सांगलीतील। मग त्या दिवशी सकाळी दिवा काढायचा कार्यक्रम होतो, नंतर दुपारी पूजा, नंतर संध्याकाळी ते लग्न आमच्या घरी होतंय। नंतर वेताळ मंदिर आहे सिद्धार्थ परिसरमध्ये, तिथं होतंय। नंतर पाटलांच्या वाड्यात वाजत गाजत डॉल्बी वगैरे बेंड वगैरे काय असेल ते वाजत गाजत बरीच माणसं घेऊन आम्ही हे कार्यक्रम पार पाडतो। दुसऱ्या दिवशी आष्ट्याला 25 तारखेला कार्यक्रम चालू असतो, त्या दिवशी आम्ही गॅप ठेवतो। नंतर 26 तारखेला चोर उड्या काढतो आम्ही। खाडीलकर गल्लीचा मान आहे, त्या खाडीलकर गल्लीत 1-2 तास आम्ही फिरून येतो। नंतर 27 तारखेपासून आम्ही जवळजवळ 15 ते 3 आठवडे गल्लोगल्लीतनं आमचे काय ठराविक ठिकाण आहेत, काही लोक आतून वाट बघतात, त्यांच्या दारातून घरातून जाऊन येत। अशा पद्धतीने आम्ही हा जोगाजोगणीचा व तडकडताईचा हा कार्यक्रम व सण आम्ही पार पाडतो व्यवस्थित।